बंधूंनो, गेल्या 28-30 वर्षापासून सोलापूर आणि इंदापूरला तिथपर्यंत जायचं. तुम्हाला शब्द दिला होता की मी येईल. मी दिलेला शब्द कधी मोडत नाही, म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलोय. मी कधीही कुठेही जाताना कधीच बघत नाही आपल्याला कुणी बोलावं. मला सांगितलं बलराज दादांनी एक 7-8 जण आले की शिंगाडे भाऊचं आमंत्रण आहे, आपल्याला जायचं. जाऊ म्हणलं. काय मी तिकडची तारीख होती ती माहिती आहे, ती पण जयंतीचीच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. त्यांना म्हणलं गेल्या वर्षी तुमच्याकडे आलो होतो, एवढ्या वेळेस मला धाराशिवला जायचं आहे, मोठ्या मनानं मला जाऊ देता का? ते म्हणले हो जा, गेल्या वेळेस तुम्ही आला होता, यावेळेस इकडे धाराशिवला गेलं तरी चालत. म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलो. सगळ्यांनी एक गोष्ट जाता जाता सांगतो ते लक्षात ठेवा. अन्यायाची चीड असू द्या आणि अन्याय होत असेल तर त्याची जाणीव ठेवा. अन्याय हा मोडीत निघलाच पाहिजे. अन्याय सहन करायचा नाही, यासाठी सगळ्यांनी एकजूट राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव, जय शिवराय, जय गुरुराय. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर सन्माननीय समाजापर्यंत या महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी एकत्र करून बहुजन जनता सामाजिक संघटना या ठिकाणी निर्माण केली. इन्होंने हिंदुस्तान में हर एक को जीने का हक दिया और जो जी रहे हैं इसको हिलाने की कोशिश कर रहे हैं. सरकार या शहरातीलच नव्हे तर सर्व जिल्ह्यातील लोक अतिशय चांगल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.